नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे. आज माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता करत आहे डाळ. हे बघा, मसूरची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी. आता आपण कुकरमध्ये धुवून घेते. बघा, डाळ आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली. मी आता एक तांब्या पाणी टाकते याच्यात. आता आपण ह्याच्यात टमाटर आणि मिरची मी ॲड करणार. बघा, 2-4 मिरच्या, एक टमाटर मोठा साईजचा, हे आपण सर्व डाळीत टाकायचं. आता मी याच्यात हळद टाकते अर्धा चम्मच. थोडंसं आपण त्यात तेल टाकायचं म्हणजे डाळ आपली उकळी जात नाही. नॉर्मल असं म्हणजे डाळ पण आपली पटकन शिजते तेल टाकल्याने. आता मी हे कुकरला झाकण लावते आणि आता आपले 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजून आपली डाळ रेडी होते. तोपर्यंत मी आता भात घालते. हे बघा, आपण डाळ शिजायला घातली तोपर्यंत एक कारले घेतलेत मी अर्धा किलो. हे आता आपण पातळ पातळ स्लाइसमध्ये कापून घेते मी. हे बघा, गॅस बंद केला. आता आपण बघूया डाळ आपली शिजली का. बघा, डाळ आपली मस्त अशी शिजली. मिरची आणि टमाटर टाकलेला मी. आता आपण याला फोडणी देऊया. हे बघा, मी कारले असे कापले असे साईजचे. आता आपण याच्यात टोप ठेवूया. हे बघा, मी टोपात पाणी ठेवले टाकत. आता आपण कारले देत. त्यात मी आधी मीठ टाकते. कारले हळद 1 चम्मच, चम्मच. आता आपण हे सर्व मिक्स करूया. मीठ आणि हळद अशा पद्धतीनं आणि हे सर्व आपण टोपात कारले आपला शिजवून घालूया. आता एक उकळी आली आपण ह्यातलं कारलं काढायचं आणि मसाल्यात फ्राय करायचं. हे बघा, पाणी अजून कोमट आहे म्हणून हात घातला. अशा पद्धतीनं कारलं आपलं शिजवायचं. आता बघूया आपण आपलं कारलं. हे बघा, मस्त असं आपलं कारलं झालंय. आता हे काढूया ताटामध्ये. असं माझ्यासारखं करून बघा. हे असं आपण सर्व ह्याच्यात काढायचं. गॅस मी बंद करते. हे सर्व आपण कारले ठेवून काढायचं. हळद आणि मीठ टाकून लावून कारला असं शिजवून घ्यायचं आणि आता हे सर्व पाणी ठेवून काढायचं. हे बघा, खूप ठेवलाय तापत. आता आपण तेल टाकूया. आपण डाळीला आधी फोडणी देऊया. बघा, आता ह्याच्यात राई जिरं टाकू आपण. मस्त डाळ होते अशी. माझ्यासाठी करून बघा. तिखट झणझणीत मिरच्या भरपूर घालून. बघा,
राय जिरं आपलं तडतडले बघा. मी ह्याच्यात कोथिंबीर टाकली, लसूण आणि मिरची चेचून घेतले, 4-5 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकले. आता आपण इथं कढीपत्ता टाकायचा आणि हे कोथिंबीर सोबत टाकायची. आता आपण इथं डाळ टाकतो. आता आपण हे गरम पाणी टाकतो डाळीमध्ये. डाळ मस्त अशी शिजलेली आहे. आपण हे घालूया. आता हे डाळ बघा घट आहे जरा, अजून अर्धा ग्लास असं टाकते. आपली डाळ अशा पद्धतीनं करायची. वरून आपण मीठ टाकायचं. डाळ काढायची. भात आपला शिजलाय, भात खाली पडते. आता आपण डाळ ह्या साईडला ठेवूया. आता आपण कारलं करूया. मी आता कढई ठेवते. हे बघा कारलं मी अशा पद्धतीनं मस्त पिळून घेतले पाणी त्यातलं असं. आणि हे आता मसाला कोथिंबीर, 5-6 मिरच्या, लसूण, खोबरं, कढीपत्ता, जिरं पण थोडं घेते. हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटायचं. वाटून हे ह्याच्यात टाकायचं कढईमध्ये. तेल टाकते. मस्त असं कारलं होतं. 3 पळी तेल टाकलं. याच्यात मी 2 चम्मच जिरा घालते. हे बघा 2 चम्मच जिरा घेते. आता हे सर्व आपण मिक्सरला आधी स्लो केला गॅस. मिक्सरला आधी आपण बारीक करूया. हे बघा आपण वाटले मी मिक्सरला अशा पद्धतीनं. आता आपण कढई ठेवून तापत शेंगदाण्याचं पोट पण वरून टाकणार आहे. बघा आता मी टाकते. खोबरं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं हे असं सर्व वाटायचं. मस्त कारलं होतं. आपण घालूया. आपण मसाला असा भाजायचा व्यवस्थित. अशा पद्धतीनं मसाला आपला मस्त भाजायचा कारल्यासाठी. छान
कारलं कडू पण लागत नाही. असं चांगल्या पद्धतीनं कारलं करून बघा. हे बघा असं आपली डाळ झाली. डाळ आपली मस्त अशी बघा. डाळ बंद करते. आता आपलं कारलं मसाला आपला भाजतो. मसाला भाजायचा. आता मी हे कारलं शिजवून पिळून घेतले. आता मी ह्याच्यात टाकते मसाल्यामध्ये. आता वरून मी मीठ टाकते. आता आपण असं हलवूया सर्वेकडनं. कारल्याला आपला मसाला लावला पाहिजे सर्वेकडनं व्यवस्थित. मीठ टाकून वरून वरून शेंगदाण्याचं टाकते. सर्व असं हलवायचं. खूप छान होतं कारलं. असं भाकरी संग, चपाती संग, डाळ भाता संग, टिफिनला, डब्याला असं मसाल्यातलं कारलं माझ्यासारखं करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. झालं कारलं तयार. कारलं मी बंद करते. आपलं झालंय. आता हे बघा मी भात घेतलाय. आता तिला आधी तिला भूक लागले, तिला देते डाळ भात. कारल्याची भाजी तिला देते तोंडी लावाय. हे बघा अशा पद्धतीने डाळ भात, कारल्याची भाजी, मसाल्याचं कारलं. ते मी साईडला ठेवते तिला तोंडी लावायला. साईडला देते. आजची माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.